नमस्कार मित्रांनो, चालू घडामोडी जुलै 2022 पर्यावरणीय चालू घडामोडी पार्ट 1 या भागात आपण ऐकणार आहोत. मुंबईत पहिले बायोगॅस आधारित इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन सुरू. 2 सोल वन घोषणापत्र, सोल फॉरेस्ट डिक्लेरेशन. 3 ई कचरा व्यवस्थापनासाठी मसुदा अधिसूचना. 4 दुहेरी चक्रीवादळे. 5 पटवाई येथे भारतातील पहिला अमृत सरोवरचे उद्घाटन. 6 रामगड विषधारी अभयारण्य भारतातील 52वा व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित. 7 डॉक्टर कमल बावा यांची US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये निवड. 8 माउंट एव्हरेस्टवर 8830 मीटर उंचीवर जगातील सर्वोच्च हवामान केंद्र स्थापन. 9 जागतिक हवामान स्थिती अहवाल 2021. 10 जैवविविधतेची तपशीलवार नोंदवही तयार करणारे कोलकाता हे भारतातील पहिले मोठे महानगर. 1 मुंबईत पहिले बायोगॅस आधारित इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन सुरू. मुंबईत पहिले बायोगॅस आधारित इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन सुरू झाले आहे. मुंबईतील हाजी अली येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC आणि एरोकेअर क्लीन एनर्जी लिमिटेडच्या संयुक्त उपक्रमाचा भाग म्हणून हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना अधिकाधिक चालना द्यावी यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी 2021 तयार केली आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021ची उद्दिष्टे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021चे मुख्य उद्दिष्ट हे सन 2025 पर्यंत नवीन वाहन नोंदणीत 10% हिस्सा बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाचा असेल अशा रीतीने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविणे. सन 2025 पर्यंत राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या 6 प्रदूषित शहर समूहामध्ये किमान 25% सार्वजनिक वाहतूक वाहने ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहन प्रकारातील असावीत. सन 2025 पर्यंत राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या 6 प्रदूषित शहर समूहांमधील ताफा परिचालक, ताफा समूहक आणि ग्राहक वितरण माल वाहतूक यांची किमान 25% वाहने ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहन प्रकारातील असावीत. सन 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या MSRTC बस ताफ्यातील किमान 15% वाहने ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहन प्रकारातील असावीत. महाराष्ट्राला भारतातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमतेच्या बाबतीत सर्वोच्च उत्पादक राज्य करणे. राज्यात ॲडव्हान्स केमिस्ट्री सेल ACC बॅटरी उत्पादनासाठी किमान 1 गिगा फॅक्टरी स्थापित करणे. राज्यात इलेक्ट्रिक वाहने आणि त्यांचे घटक यासाठी संशोधन आणि विकास आणि कौशल्य विकास यांचे नियोजन करणे. 2 सोल वन घोषणापत्र, सोल फॉरेस्ट डिक्लेरेशन. मे 2022 मध्ये दक्षिण कोरियाच्या सोल येथे झालेल्या 15व्या जागतिक वनीकरण काँग्रेसमध्ये वर्ल्ड फॉरेस्ट काँग्रेस 15th सोल घोषणापत्र, सोल डिक्लेरेशन स्वीकारण्यात आले. यावर 141 सहभागी देशांनी स्वाक्षरी केली. जागतिक वनीकरण काँग्रेस 2022 ची संकल्पना. बिल्डिंग अ ग्रीन, हेल्दी अँड रिसायलेंट. जागतिक वनीकरण काँग्रेस, वर्ल्ड फॉरेस्ट्री काँग्रेस ही परिषद दर 6 वर्षांनी आयोजित केली जाते. इंडोनेशियाने 1978 मध्ये आशियातील पहिल्या काँग्रेसचे आयोजन केले होते. ही काँग्रेस वनीकरण क्षेत्रासमोरील प्रमुख आव्हाने आणि पुढील मार्गावर सर्वसमावेशक चर्चेसाठी एक मंच उपलब्ध करून देते. उद्दिष्टे: सर्व स्तरावर शाश्वत विकासासाठी नवीन आणि नवीनीकरणाच्या भविष्यासाठी एक नवीन दृष्टी, विचार आणि कृतीचा एक नवीन मार्ग तयार करणे. जंगले आणि वनीकरणातील गुंतवणूक म्हणजे लोक आणि त्यांचे जीवनमान, विशेषतः ग्रामीण, गरीब, तरुण आणि महिलांमध्ये गुंतवणूक ही 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठीची गुंतवणूक आहे. 3 ई कचरा व्यवस्थापनासाठी मसुदा अधिसूचना. पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने
सार्वजनिक अभिप्राय मिळवण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक कचरा व्यवस्थापनासाठी मसुदा समिती सूचना ड्राफ्ट नोटिफिकेशन फॉर इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट मॅनेजमेंट हे 2022 मध्ये जारी केले आहे. भारतात इलेक्ट्रॉनिक कचरा व्यवस्थापनासाठी सर्वप्रथम 2016 मध्ये नियम जाहीर करण्यात आले. 2018 मध्ये त्या सुधारणा करण्यात आल्या. नवीनतम नियम ऑगस्ट 2022 पर्यंत लागू होणे अपेक्षित आहे. मसुद्यातील महत्त्वाचे मुद्दे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश. अधिसूचनेत लॅपटॉप, लँडलाईन आणि मोबाईल फोन, कॅमेरा, रेकॉर्डर, संगीत प्रणाली, मायक्रोवेव्ह, रेफ्रिजरेटर आणि वैद्यकीय उपकरणासह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विस्तृत श्रेणी निर्दिष्ट केली आहे. ई कचरा संकलन लक्ष्य. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कंपन्या आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्मात्यांनी 2023 पर्यंत किमान 60% इलेक्ट्रॉनिक्स कचरा गोळा केला आणि पुनर्वापर केला जाईल याची खात्री करून 2024 आणि 25 मध्ये अनुक्रमे 70 आणि 80% वाढवण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. कंपन्यांना ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करावी लागेल आणि त्यांचे वार्षिक उत्पादन आणि ई कचरा संकलनाचे लक्ष्य निर्दिष्ट करावे लागेल. विस्तारित उत्पादक जबाबदारी प्रमाणपत्रे. एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी EPR सर्टिफिकेट्स. कार्बन क्रेडिट्स प्रमाणेच या प्रमाणपत्रामध्ये व्यापार करण्याची एक प्रणाली अंमलात आणली जाईल. हे नियम EPR प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या कंपन्यांची प्रणाली तयार करतील. ही प्रमाणपत्रे कंपनीद्वारे एका विशिष्ट वर्षात संकलित केलेल्या आणि पुनर्वापर केलेल्या ई कचऱ्याचे प्रमाण प्रमाणित करतात. एखादी संस्था तिची जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी इतर कंपनीला अतिरिक्त प्रमाणपत्रे विकू शकते. वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर लक्ष. वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नवीन नियम एजेट, पुनर्वापर आणि व्यापार यावर भर देतात. दंड. ज्या कंपन्या त्यांचे वार्षिक लक्ष्य पूर्ण करणार नाहीत त्यांना दंड किंवा पर्यावरण भरपाई द्यावी लागेल, परंतु मसुद्यात या दंडाचे प्रमाण निर्दिष्ट करण्यात आलेले नाही. अंमलबजावणी प्राधिकरण. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB या नियमाच्या संपूर्ण अंमलबजावणीवर देखरेख करेल. राज्य सरकारांची जबाबदारी. राज्य सरकारांना ई कचरा विघटन आणि पुनर्वापर सुविधांसाठी औद्योगिक जागा निश्चित करणे, औद्योगिक कौशल्य विकास हाती घेणे आणि विघटन आणि पुनर्वापराच्या सुविधांमध्ये गुंतलेल्या कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या रक्षणासाठी उपाययोजना स्थापित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 4. दुहेरी चक्रीवादळे. मे 2022 मध्ये उपग्रह प्रतिमामध्ये हिंद महासागरात दुहेरी चक्रीवादळे टिपली गेली आहेत. यातील एक उत्तर गोलार्धात आणि एक दक्षिण गोलार्धात असून याचे नावे अनुक्रमे असनी आणि करीम आहेत. दुहेरी चक्रीवादळे म्हणजे काय? पृथ्वी प्रणालीसह वारा आणि मान्सून प्रणाली यांच्या परस्पर संवादामुळे ही समकालीन चक्रीवादळे निर्माण होतात. दुहेरी उष्णकटिबंधीय चक्रीवादळे विषुववृत्तीय रॉसबी लाटामुळे होतात. रॉसबी लाटा या महासागरातील सुमारे 4000 ते 5000 किलोमीटरच्या तरंग लांबीच्या प्रचंड लाटा आहेत. रॉसबी लहरींना प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ कार्ल गुस्ताफ रॉसबी यांचे नाव देण्यात आले आहे. पृथ्वीच्या फिरण्यामुळे या लाटा निर्माण होतात हे पहिल्यांदा कार्ल गुस्ताफ रॉसबी यांनी स्पष्ट केले होते. करीम आणि आसनी चक्रीवादळ. करीम हे श्रेणी ख चक्रीवादळ म्हणून वर्गीकृत आहे, ज्याचा वाऱ्याचा वेग ताशी 112 किलोमीटर आहे. आसनी हे बंगालच्या उपसागरावर एक सेव्हेर सायक्लोन स्ट्रोम प्रकारचे चक्रीवादळ आहे, ज्यात वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किलोमीटर ते 120 किलोमीटर आहे. दोन्ही चक्रीवादळे हिंद महासागर प्रदेशात निर्माण झाली. दोन्ही चक्रीवादळे एकाच रेखांशात उगम पावली आणि ती एकमेकापासून दूर गेली. करीम चक्रीवादळाने ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला खुल्या समुद्रात एक मार्ग तयार केला. करीम हे नाव दक्षिण आफ्रिकन देश सेशेल्सने दिले आहे, तर चक्रीवादळ आसनी हे नाव श्रीलंकेने सुचविले आहे. 5. पटवा येथे भारतातील पहिल्या अमृत सरोवरचे उद्घाटन. पटवा येथे भारतातील पहिल्या अमृत सरोवरचे उद्घाटन 13 मे 2022 रोजी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते करण्यात आले. या अमृत सरोवरामुळे
पाण्याचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत होईल. तसेच आसपास राहणाऱ्या लोकांसाठी हे पर्यटनाचे आकर्षण ठरेल. भविष्यासाठी जलसंधारणाच्या व्यापक उद्देशाने 24 एप्रिल 2022 रोजी अमृत सरोवर अभियान सुरू करण्यात आले आहे. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत हे अभियान पूर्ण होईल. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात 75 जलसाठे विकसित आणि पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर सुरू असलेल्या अभियानाच्या सन्मानार्थ केंद्र सरकारने हा आणखी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. हे मिशन संपूर्ण सरकारी यंत्रणेच्या सहकार्याच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आले असून यात 6 मंत्रालय विभागांचा समावेश आहे. ग्राम विकास विभाग, जमीन संसाधन विभाग, पेयजल व स्वच्छता विभाग, जलसंपदा विभाग, पंचायत राज मंत्रालय, वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय. 6. रामगड विषधारी अभयारण्य भारतातील 52वा व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित. 16 मे 2022 रोजी राजस्थानमधील रामगड विषधारी अभयारण्य भारतातील 52वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आले. रणथंबोर, सरिस्का आणि मुकुंद्रा हिल्स नंतर हा राजस्थानचा 4था व्याघ्र प्रकल्प आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने NTCA 5 जुलै 2021 रोजी रामगड विषधारी अभयारण्य आणि लगतच्या परिसरांना व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता दिली होती. हा प्रकल्प 1501.49 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे. नव्याने अधिसूचित केलेल्या व्याघ्र प्रकल्पामध्ये ईशान्येकडील रणथंबोर आणि दक्षिणेकडील मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पामधील वाघांच्या अधिवासांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे रणथंबोरमधील अतिरिक्त व्याघ्र लोकसंख्या नियंत्रित करण्यात मदत होणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या 2018च्या व्याघ्र गणनेनुसार भारतात 2967 वाघ आहेत. यापूर्वी जून 2021 मध्ये श्रीविल्लीपुत्तूर मेघामलाई व्याघ्र प्रकल्प हा तामिळनाडूचा 5वा व्याघ्र प्रकल्प आणि भारतातील 51वा व्याघ्र प्रकल्प ठरला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने NTCA छत्तीसगडमधील गुरु घसीदास राष्ट्रीय उद्यान आणि तमोर पिंगला वन्यजीव अभयारण्याला 53वा व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे. अजून हा व्याघ्र प्रकल्प अधिसूचित झालेला नाही. प्रोजेक्ट टायगर सुरुवात 1 एप्रिल 1973 रोजी 9 व्याघ्र प्रकल्प सुरू. ही पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्रालयाची सध्याची केंद्र पुरस्कृत योजना आहे. उद्दिष्ट: भारतीय वाघांचे संरक्षण, संवर्धन आणि वन्य वाघाच्या संख्येत वाढ करणे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. 2018च्या व्याघ्र जनगणनेनुसार देशात 2967 वाघ. सध्या देशात 18 टायगर रेंज असल्यामुळे एकूण 53 व्याघ्र प्रकल्प आहेत. वाघांना संरक्षण: IUCN रेड लिस्ट दर्जा, इंडेंजर्ड, भारतीय वन्यजीव कायदा 1952 च्या अधिसूची 1 मध्ये समावेश, CITESच्या कराराच्या परिशिष्ट 1 मध्ये समावेश. 7. डॉक्टर कमल बाबा यांची US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये निवड. बेंगळुरू स्थित अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी अँड द एन्व्हायरमेंटचे प्रमुख डॉक्टर कमल बाबा यांची US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये निवड झाली आहे. संपूर्ण जगभरात कमी होत असलेल्या परंतु मानवतेच्या हितासाठी महत्त्वाच्या असलेल्या उष्णकटिबंधीय जंगलाच्या पर्यावरण संवर्धन आणि व्यवस्थापनावरील त्यांच्या कार्यासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते रॉयल सोसायटी लंडन आणि अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीचे निवडून आलेले फेलो देखील आहेत. डॉक्टर बाबा यांनी जैवविविधता कोलॅबोरेटिव्हच्या बॅनरखाली जैवविविधता आणि मानवी कल्याणावरील राष्ट्रीय मिशन विकसित करण्यासाठी भारतातील आघाडीच्या संस्थांमधील काही शास्त्रज्ञांना एकत्र आणले होते. 8. माउंट एव्हरेस्टवर 8830 मीटर उंचीवर जगातील सर्वोच्च हवामान केंद्र स्थापन. नॅशनल जिओग्राफिकल सोसायटीने विविध हवामानविषयक घटकांचे आपोआप मोजमाप करण्यासाठी माउंट एव्हरेस्टवर 8830 मीटर उंचीवर जगातील सर्वोच्च हवामान केंद्र स्थापित केले आहे. स्वयंचलित हवामान केंद्र
शिखरबिंदूपासून काही मीटर खाली स्थित करण्यात आले आहे. अमेरिकेतील अपलॉन्चियल स्टेट युनिव्हर्सिटीमधील हवामानशास्त्रज्ञ बेकर पेरी यांच्या नेतृत्वाखालील नॅट जिओ टीममध्ये गिर्यारोहक आणि शास्त्रज्ञांचा समावेश होता. नेपाळच्या जलविज्ञान आणि हवामानशास्त्रज्ञ विभाग आणि नॅशनल जिओग्राफी सोसायटीच्या संयुक्त प्रयत्नातून हे केंद्र उभारण्यात आले आहे. 9. जागतिक हवामान स्थिती अहवाल 2021. जागतिक हवामान संघटनेने वर्ल्ड मेटरोलॉजिकल ऑर्गनायझेशन WMO जागतिक हवामान स्थिती अहवाल 2021 ग्लोबल क्लायमॅट रिपोर्ट 2021 मे 2022 मध्ये प्रसिद्ध केला. अहवालातील ठळक मुद्दे: 2021 मध्ये समुद्राच्या पातळीत वाढ, हरितगृह वायू सांद्रता, महासागरातील आम्लीकरण आणि समुद्रातील उष्णता हे 4 प्रमुख हवामान बदल निर्देशांक आहेत. हरितगृह वायू पातळी: 2020 मध्ये जागतिक स्तरावरील कार्बन डायऑक्साईड सांद्रता CO2 कॉन्सन्ट्रेशन्स 413.2 ppm पार्ट्स पर मिलियन ppm पर्यंत पोहोचल्यामुळे हरितगृह वायूच्या पातळीने नवीन जागतिक उच्चांक गाठला आहे. कार्बन डायऑक्साईड सांद्रता आकडेवारी पूर्व औद्योगिक पातळीच्या 149% आहे. 2022 आणि 21च्या सुरुवातीपासून हरितगृह वायू सांद्रता वाढत असल्याचे देखील अहवालात दिसून आले आहे. जागतिक वार्षिक सरासरी तापमान: 2021 मध्ये हे तापमान 1850 आणि 1900च्या पूर्व औद्योगिक सरासरीपेक्षा सुमारे 1.11 ± 0.13 सेल्सिअस वर होते. वर्षाच्या सुरुवातीस आणि शेवटी थंड झालेल्या ला निना परिस्थितीमुळे अलीकडील काही वर्षाच्या तुलनेत सरासरी तापमान कमी उबदार होते. या अहवालानुसार 2015 ते 2021 ही 7 वर्षे आतापर्यंतची सर्वाधिक उष्ण वर्षे आहेत. महासागर उष्णता: 2021 मध्ये महासागर उष्णता विक्रमी उच्चांकी होती. या वर्षी महासागराची वरची 2000 मीटर खोली उबदार होत राहिली. भविष्यात हे तापमान वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 2 दशकांमध्ये समुद्रातील तापमानवाढीचे प्रमाण वाढले आहे. 2021 मध्ये बहुतेक महासागरात किमान एक मजबूत सागरी उष्णतेची लाट निर्माण झाली होती. महासागर आम्लीकरण: ओशियन ॲसिडिफिकेशन मानववंशजन्य CO2च्या वार्षिक उत्सर्जनापैकी 23% CO2 महासागरांनी शोषली आहे. CO2ची समुद्राच्या पाण्यासोबत प्रक्रिया होऊन महासागराचे आम्लीकरण होते. यामुळे परिसंस्था, जीव, पर्यटन, अन्न सुरक्षा आणि किनारपट्टीचे संरक्षण धोक्यात आले आहे. जागतिक सरासरी समुद्र पातळी: 2013 ते 2021 दरम्यान समुद्र पातळी वार्षिक सरासरी 4.5 मीटरने वाढल्याने 2021 मध्ये जागतिक सरासरी समुद्र पातळीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. ही सन 2093 ते 2002 मधील नोंदीपेक्षा दुप्पट आहे. बर्फाचे आवरण आणि बर्फाचे वस्तुमान द्रुतगतीने नष्ट होणाऱ्या घटना मुख्यत्वे करून याला कारणीभूत आहेत. यामुळे किनारी भागात राहणाऱ्या लाखो रहिवाशांवर परिणाम झाला आहे. तसेच उष्णकटिबंधीय चक्रीवादळामुळे निर्माण होणारी असुरक्षितता वाढली आहे. अन्न सुरक्षा: आर्थिक संकटे, हवामानातील तीव्र घटना आणि कोविड-19 महामारीमुळे जगाची अन्न सुरक्षा बिघडली आहे. विस्थापन जल हवामानशास्त्रीय धोक्यामुळे अंतर्गत विस्थापन वाढले आहे. परिसंस्था बदलत्या हवामानामुळे परिसंस्थेवर परिणाम झाला आहे. पाण्याचे टावर्स, माउंटन इकोसिस्टीम्स यासारख्या जगातील बऱ्याच परिसंस्थांचा अति जास्त दराने ऱ्हास होत आहे. तापमान वाढल्याने किनारपट्टी आणि सरासरी परिसंस्थेचे कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका वाढत आहे. 10. जैवविविधतेची तपशीलवार नोंदवही तयार करणारे कोलकाता हे भारतातील पहिले मोठे महानगर. जैवविविधतेची तपशीलवार नोंदवही तयार करणारे कोलकाता हे भारतातील पहिले मोठे महानगर बनले. मेजर metropolitan city in India to prepare a detail of biodiversity. 21 मे रोजी कोलकाता महानगरपालिका KMC मुख्यालयात 399 वनस्पती आणि 283 प्राणी प्रजातींचे
520 पृष्ठांचे दस्तऐवजीकरण अनावरण करण्यात आले. कोलकाता महानगरपालिकेने पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर नावाची ही नोंदवही तयार केली आहे. त्यामध्ये महानगरपालिकेला पश्चिम बंगालच्या जैवविविधता मंडळ आणि ना नफा संस्थांची मदत लाभली. ही नोंदवही शहरामध्ये वनस्पती आणि प्राणी तसेच त्यांच्या जमिनीचा वापर आणि मानवी क्रियाकलापांचा तपशील देते. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अलीकडील अहवालात सर्व मेट्रो शहरामध्ये पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये सर्वात कमी झाडे असल्याचे नमूद करण्यात आले आहेत. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. ऐकल्याबद्दल धन्यवाद.